गोलंदाजीसाठी जयद समोरच्या दिशेने खेळलाय, चेंडू उडलाय तर बघूया झेलबाद होतो का. आणि त्या ठिकाणी जयद यांना सफलता मिळते. अभिषेक आंबरे बाद, सुंदर झेल समोरच्या ठिकाणी घेतलाय. पहिल्याच संचित आणि हाई चेंडू चांगलं कमबॅक केलं. चेंडू सुद्धा चांगला होता, तितकं क्षेत्ररक्षकाची सुद्धा साथ लाभली होती. रोहित यांनी झेल टिपला होता. त्यानंतर पाहायचं तर यष्ट्यांच्या मागे कर्णधार स्वतः जितेंद्र पाटील यांनी झेल पकडला होता. चांगला चेंडू त्या ठिकाणी मात्र काहीच एक युवा गोलंदाज समोरच्या दिशेने खेळलाय, पाहूया झेलबाद होईल का. आणि आणखीन एक झेल या षटनी ओव्हर हॅट्रिक झाली आहे मात्र. वाचा फोडण्याचं काम केलंय भाई यांच्या बॅट पण समोरच्या दिशेने खेळला आणि त्या मला वाटतं या ठिकाणी मिळवली आहे. पहिलं षटक सुद्धा चांगलं हाताळलं होतं. याही षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती वैभव राऊत यांना बाद केलाय. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी जयद यांची. याही वेळेला समोर झेल तर उडालाय. जितेंद्र पाटील सुंदर, मला वाटतं दुसरा झेल असेल या मॅच मधील. क्या बात आहे. जयद यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 5 विकेट घेतले आहेत या मॅच मधील. पहिला फायपर पूर्ण केलाय जयद. 2 झेल चांगले पकडत यष्ट्यांच्या मागे स्वतः कर्णधार आहेत आणि यष्टीरक्षकाची भूमिका सुद्धा निभावत आहेत. तुषार काय क्या बात आहे. आणखीन एक सुंदर चेंडू